जिल्हा परिषदेचा आता प्रचार थांबलाय, किती जागा महानगरपालिकेत काय म्हणतंय लातूर असा नारा दिला होता, त्याला उत्तर देखील महानगरपालिकेतल्या निकालानंतर मिळालं. जिल्हा परिषदेत काय म्हणतंय लातूर? हात बनतय लातूर. भाजपनं यावेळेस कुठलाही नारा दिला नाही. भारतीय जनता पक्षानं आत्मविश्वास गमावला आहे. भारतीय जनता पक्षाचा कारभार हा लोकांच्या पसंतीस उतरलेला नाही. कुस्ती खेळण्याचं देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आलं. ही निवडणूक आहे, कुस्ती नाही. कुस्त्या काय खेळताय? लातूरमध्ये काही आता हाताला लागणार नाही, म्हणूनच भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा फिरकले नाहीत. स्वतःच्या व्हिडिओवरून देखील मोठ्या प्रमाणात राजकारण आणि सहानुभूती अशा पद्धतीचं सगळं वातावरण आणि चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर अपघात झाला आणि कोणाला तरी मदत हवी आहे, म्हणजे काय थांबायचं नाही का? मदत कार्य करायचं नाही का? वाटतं ज्यांनी ही वक्तव्य केली आहेत त्यांनी माझ्याशी बोलायला पाहिजे होतं. आव्हान आहे की घटनास्थळी काय परिस्थिती होती याचा अंदाज आपल्यापैकी कोणालाही नाही. लातूर जिल्ह्यात जे आहे ते प्रचार सभा आज थंडावलेल्या आहेत. माझ्यासोबत बोलण्यासाठी जे आहे ते अमित देशमुख आहेत. कशा पद्धतीचे हे सगळा प्रचार यंत्रणा ठरली? तर भाजपनं यावेळेस कुठलाही नारा दिला नाही. भारतीय जनता पक्षाचं धाबं दणाणलेलं आहे. भारतीय जनता पक्षानं आत्मविश्वास गमावला आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं आणि लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना अपयशाला सामोरं जावं लागेल. कारण आता लोक बोलतायत आणि भारतीय जनता पक्षाचा कारभार हा लोकांच्या पसंतीस उतरलेला नाही आणि त्या विरोधात लोक आता मतदान करतील आणि काँग्रेस एक सक्षम पर्याय म्हणून समोर येतोय आणि काँग्रेसचा दणदणीत विजय लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीमध्ये होईल. आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. एकीकडे तुम्हाला थेट कुस्ती खेळण्याचं देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आलं. नाही, आता ते निवडणुकीमध्ये असे वक्तव्य का पुढारी करतात मला समजत नाही. कारण ही निवडणूक आहे, कुस्ती नाही. त्यामुळं आम्ही निवडणूक लढतोय, कुस्ती लढत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की कुठंतरी विषयांतर करण्याचा तो प्रकार आहे. त्यांनी काय केलं हे सांगितलं पाहिजे ना. कुस्त्या काय खेळताय? त्यामुळं त्यांनी काय केलं हे सांगितलं पाहिजे. लोक विचारतायत 10 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही काय केलं, काय दिलं लोकांना, त्याची उत्तरं ते देत नाहीत. आणि काँग्रेसवर टीका टिप्पणी करणं, विषयांतर करणं, आम्ही कुठं कुस्ती खेळ, कुठं आणखी काही. आता लोकही याला कंटाळलेत, लोकांनी ओळखलं हे सगळं. महानगरपालिकेमध्ये अनेक सभा पाहायला मिळाल्या, मात्र या वेळी त्यांनी कुठले बडे नेते या ठिकाणी आल्याचं नाही दिसलं. काय कसं बघताय या सगळ्याकडे? नाही, त्यांनाही कळत असेल ना की शेवटी एखाद्या जिल्ह्यामध्ये जर फार यश हाताला लागणार नसेल तर त्या पक्षाचे नेतेही फिरकत नाहीत. त्यामुळं कदाचित त्यांना ते अंदाज आला असावा की लातूरमध्ये काही आता हाताला लागणार नाही आणि इथं म्हणूनच भारतीय जनता पक्षाचे नेतेसुद्धा फिरकले नाहीत. काँग्रेसचं इथं वातावरण एवढं जबरदस्त आहे याचा अंदाज त्यांना आला असेल. अपघाताच्या व्हिडिओवरून देखील मोठ्या प्रमाणात राजकारण आणि सहानुभूती अशा पद्धतीचं सगळं वातावरण आणि चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नाही, आता कसं आहे की एखाद्या अपघात जर रस्त्यावर झाला आणि तुम्ही जर थांबला तर तिथं काही मदत करायचा प्रयत्न केला. आता हे राहिलं बाजूला आणि त्याच्यावर म्हणजे जे मुद्देच नाहीत ते मुद्दे उपस्थित करणं. मला असं वाटतं की जे कोणी याच्यावर मतं व्यक्त करतायत त्यांना सुद्धा माझी अशी विनंती आहे की घटनास्थळी काय परिस्थिती होते, तिथे जे लोक उपस्थित होते त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की काहीही त्याच्यामध्ये मत व्यक्त करणं, म्हणजे उदाहरणार्थ आता समजा रस्त्यावर अपघात झाला आणि कोणाला तरी मदत हवी आहे, म्हणजे काय थांबायचं नाही का? मदत कार्य करायचं नाही का? म्हणजे नेमकं काय? म्हणजे त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आमच्या एका बांधवाचा आणि त्या बांधवाला ज्यांनी घातपात केला ज्या बांधवाचा, तर म्हणजे त्याच्याबद्दल वक्तव्य होत नाही आहेत. पण म्हणजे भलत्याच मुद्द्यावर वक्तव्य लोक करतायत. खरं म्हणजे मला असं वाटतं ज्यांनी
ही वक्तव्य केली आहेत. त्यांनी माझ्याशी बोलायला पाहिजे होतं. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सामाजिक माध्यमांवर सुद्धा जी काही चर्चा सुरू आहे, मतं व्यक्त होत आहेत, त्यांनाही माझी हीच कळकळीची विनंती आहे, आव्हान आहे की घटनास्थळी काय परिस्थिती होती याचा अंदाज आपल्यापैकी कोणालाही नाही. तिथं जे होते त्यांना या सगळ्याची कल्पना आहे आणि प्राप्त परिस्थितीमध्ये जे चांगलं करता येईल तोच करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला. महानगरपालिकेनंतर कसं वोट शिफ्टिंग झालंय ग्रामीण भागामध्ये, कसं बघता? सगळीकडे ज्यावेळेस फिरलात, सभा घेतलात त्यावेळेस नाही, जिल्ह्यातल्या नागरिकांचा वावर लातूर शहरात आहे. रोज ते येतात जातात. त्यामुळं लातूरमध्ये जे घडलं ते गावाकडे गेलं आणि त्याचा प्रभाव आहे आणि लोक तेच उचलून धरतील आणि काँग्रेसच्या पाठीशी आणखी भक्कमपणे उभे राहतील. म्हणजे लातूर शहर महानगरपालिकेचा जो निकाल लागला त्याच्यापेक्षाही अधिक जबरदस्त निकाल लातूर जिल्हा परिषदेमध्ये लागेल असा माझा विश्वास आहे. महानगरपालिकेनंतर मी विचारलं होतं तुम्हाला की किती जागा आणि कशा पद्धतीने मिळतील, त्यावेळेस तुम्ही आकडा सांगितला होता. जिल्हा परिषदेचा आता प्रचार थांबलाय, किती जागा? बघा, कालचा आकडा 35 होता, आजचा 40 आहे, उद्याचा कदाचित 45 असेल. कारण दिवसेंदिवस परिस्थिती ही बदलत चाललेली आहे, पाठिंबा हा वाढत चाललेला आहे आणि एकदा हवा वाहायला सुरू झाली की ती कधी किती गती घेईल याचा अंदाज बांधता येत नाही. मला असं वाटतं की जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाला निर्विवाद बहुमत मिळेल. महानगरपालिकेत काय म्हणतंय लातूर असा नारा दिला होता, त्याला उत्तर देखील महानगरपालिकेतल्या निकालानंतर मिळालं. जिल्हा परिषदेत काय म्हणतंय लातूर? हात बनतंय लातूर. अशा पद्धतीनं ही सगळी निवडणूक आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा हातावर जे आहे ते लोक मतदान करतील आणि काँग्रेसचा विजय होईल असं अमित देशमुख सांगतायत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.